हां, कोण बोलणार आहे? बोला, काय मागणी आहे तुमची? चौथ्या वेतन आयोगापासून आमच्या लिपिकवर्गीय संवर्गावर वेतनपट्टीमध्ये फार तफावत दिसून आलेली आहे. आमच्याबरोबर असलेले तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक आमच्यापासून कितीतरी दूर गेलेले आहेत आणि सध्याच्या कमी सहाय्यकाला जे वेतन मिळतं त्या वेतनामध्ये तो स्वतःचं कुटुंब भागवू शकत नाही आणि शासनाने आमचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा विचार करावा आणि तलाठी, ग्रामसेवक यांचे जे वेतन सध्या आहे त्याप्रमाणे आमच्या वेतनला स्तर उंचवावा. आता मानधन किती भेटत होतं? आता कमी सहाय्यकाला 30,000 पगार भेटतो. हां, आता मानधन वेतन वाढ पाहिजे का? वरची वेतन श्रेणी आम्हाला पाहिजे, प्राथमिक शिक्षकाला जेवढी पाहिजे हां. कारण चौथ्या वेतन आयोगामध्ये हे सगळे कॅडर आमच्या सोबत होते हां. आणि त्यानंतर 5व्या 6व्या 7व्या वेतन आयोगामध्ये ते पुढच्या वेतन संरचनेत गेलेले आहेत आणि आम्ही मागे तसेच राहिलेलो आहोत. मग आता काय म्हणणं आहे त्यांचं, जिल्हाधिकारी साहेबांचं? जोपर्यंत आमच्या वेतन श्रेणीचा स्तर वाढवत नाही शासन आणि आमच्या पदोन्नतीचे स्तर कमी करत नाही हां. तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन चालू ठेवणार आहोत. चालू ठेवणार का? कितवा दिवस आहे उपोषणाचा? आज 5वा दिवस आहे. 5वा दिवस आहे. मग आता वाढीव किती पाहिजे तुम्हाला वेतन? आता प्राथमिक शिक्षकाला जेवढं वेतन श्रेय पाहिजे तेवढं कमी सहाय्यकाला आणि माध्यमिक शिक्षकाला जेवढं आहे तेवढं आम्हाला म्हणजे वरिष्ठ सहाय्यकाला वेतन आकडा किती? आता आम्ही ते S9 S11 ते ह्याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे मागणी. चौथं हे आहे ना वेतन वाढ, म्हणजे पहिली वेतन किती आहे त्याच्यानंतर किती पाहिजे तुम्हाला वेतन? आणि जे वेतन स्तर आमचे कनिष्ठ सहाय्यकातून वरिष्ठ सहाय्यकातून कनिष्ठ प्रशासन अधिकारी हे जे टप्पे आहेत त्याच्यामुळे आम्ही क्लास 2 मध्ये कनिष्ठ कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक हां. कधीच क्लास 2 पर्यंत जाऊ शकत नाही. तलाठी लगेच अव्वलदार करून आणि लगेच नायब तहसीलदार होतो आमच्या बरोबर लागलेला. बरं. कारण त्यांचे जे पदोन्नतीचं स्तर आहे ते फार कमी आहे, एकच मध्ये कॅडर आहे आणि हां. 3-4 टप्पे ओलांडून आम्हाला पुन्हा सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर जावं लागतं. हा स्तर शासनाने कमी करावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि चौथं आयोग प्रमाणे तुम्हाला हे पाहिजे का वेतन? हां, आमच्या कॅडर सोबत जे होते ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, तलाठी हां, त्यांना जे स्तर आहे त्याप्रमाणे आमचे स्तर लागू करण्यात आले. बरं. तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण करणार नाही, काम बंद आंदोलन चालू चालू ठेवणार आता? बरं, चालतं, ओके.